भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू वाटप। राज्यातील 4.5 कोटी कामगारांच्या जीवनमानात बदल करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे। विविध योजनांचा लाभ घेऊन कामगारांनी आपल्या मुलाबाळांना चांगले शिक्षण देऊन सुसंस्कारी पिढी घडवावी, त्यासाठी योजनांचा लाभ उपयोगी ठरेल, असं मत रोजगार हमी योजना व फलोत्पादन खार भूमी विकास मंत्री भरत शेठ गोगावले यांनी आज इथं व्यक्त केले। कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात 10 नोंदित कामगारांना साहित्य वाटप झाले। गृहोपयोगी संचात थाळ्या, वाट्या, ग्लास, प्रेशर कुकरसह आदी 30 साहित्य आहेत। कामगार मुलांच्या शिक्षणासाठी पत्नी किंवा तिच्या गरोदरपणात आर्थिक मदत, आरोग्यासाठी 5 लाखांचा विमा, मृत्यू पश्चात आर्थिक मदत अशा योजनांमधून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मदत देत आहे। योजनेची माहिती ग्रामीण भागात सर्वांना समजावून सांगून गोरगरीब मजुरांपर्यंत ही योजना प्रचार करून यशस्वी अंमलबजावणी करता सरपंच, उपसरपंच, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनास सहकार्य करावे। सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र युवा सेनेचे कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले यांनी योगदान दिले। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर, माजी सभापती सपनाताई मालुसरे, संपर्क प्रमुख लक्ष्मण भोसले, विभाग प्रमुख गोपीनाथ सावंत, राजेंद्र देशमुख, युवा सेना सरचिटणीस विकी शिंदे, शेखर राखाडे, प्रशांत कदम, शिवसेनेचे पदाधिकारी, शाखा प्रमुख, सरपंच, उपसरपंच, योजना दूत यांच्यासह बांधकाम कामगार उपस्थित होते। सुभाष मालुसरे यांनी सूत्रसंचालन केले। साहित्य वाटप, त्यामध्ये भांडे वाटप आणि त्याबरोबर काही साहित्य, त्याचप्रमाणे काही मंडळींना मुलीच्या लग्नासाठी मदत, शालेय शिक्षणासाठी मदत की ज्यांना त्याला प्रमाण आहे त्यांना मदत मिळते, म्हणून मुलींना जास्त मदत मिळते लक्षात ठेवा। व मुलींची संख्या वाढत आणि मुलांची संख्या कमी होईल। तर करणारे मजूर आहे त्यांना ही स्कीम आहे। तुम्ही इतर कोणाला सांगत तर ती थोडं वेगळं पण आहे, पण माझे कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला गट, युवा सेना यांना सूचना, प्रत्येकाने आपल्या गावामध्ये जास्तीत जास्त मजूर तयार करू नका। तुम्ही पदाधिकाऱ्यांनी पहिले इतर गावात तयार करा, मग स्वतःच्या गावाकडे या। कारण कोणाच्या तक्रारी येतात, आम्हाला बॅलन्सिंग ठेवा। काही आपण गावामध्ये आपले कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना पोचलेले नाही आहे, त्याला कल्पना घ्या। काल काही मोठी चर्चा झाली की आमचं रक्त काढतात, घेतात आणि आम्हाला भांडे देतात। तर ते सांगणं गरजेचं आहे की आपण रक्त घेतोय ते कशासाठी घेतोय, ते तुमच्या फायद्यासाठी। ते रक्त आम्ही तपासणीला घेतो आणि रक्तगिरी घेण्याचा नव्हे की एक एवढी मोठी बाटली घेऊन त्याच्या तुम्हाला अर्धा लिटर 1 लिटर रक्त नाही तुमचं काढत, की उद्या जर काय त्याचा आजारपण झाला तर त्याला 1 लाख रुपये मदत। ते 1 लाख रुपये काय, 1 लाख रुपये ही मदत आहे। पण ते कधी त्याला आजार तिकीट झाला तर रक्त देऊन माणसं मरत नाही आहेत। एक माणसाने 100, 100, 125 वेळेला रक्त दिलेलं आहे। ज्यावेळेला तुमचा अपघात होतो, ज्यावेळेला तुमच्या डिलिव्हरी होतात, तेव्हा डॉक्टर सांगतात की ह्या तुमचं रक्त आला, कुठनं आणतात रक्त, एका आकाशात नाही तर आपोआप तयार होतं। त्यावेळेला काही कार्यकर्ते, पदाधिकारी रक्त देत असतात, ते रक्त तुम्हाला दिलं जातं। तुम्हाला तर हे रक्त फक्त तुमच्या पुढच्या फायद्यासाठी आहे की एवढा कालावधी केलं की आपलं रक्त घेऊन भांडी द्यायचे, त्याच्या रक्त विकतो की आम्ही आणि त्याच्याबद्दल तुम्हाला भांडी देतो। तुम्हाला पण पदाधिकाऱ्यांना सांगायला पाहिजे ना की बाबा रक्त जे आम्ही घेतो त्याची टेस्टिंगसाठी घेतोय, पुढे एखाद्याचा काय आजार त्यातनं निघाला तर तुम्हाला आम्ही पैसे देतोय ना, तिथे तुमच्या आजार बघायला लागतील त्यासाठी। बाकी काय तुमचं हे रक्त घेऊन का आम्ही काय विकणार आहे का? तुम्हाला पुन्हा एकदा मी कार्यकर्त्यांना सांगतो, कुठलीही स्कीम आली तर ती पहिले समजून घ्यायची, त्याचे नियम, अटी, शर्ती ही सगळी साधी लोक आहेत आपली, त्या लोकांना काय विचारायला माहिती आहे। पण त्याला सांगणं बाबा तरी इथे येऊन जे काय फॉर्म भरायला लागतात, जे काय ऑनलाईन करायला लागतात तर ते करणार। तुम्हाला ऐकतं घरात येऊन कोण देणार नाही,
देणार पण नाही, तुम्हाला सांगून टाकतो. आणि तुम्हाला पण सांगणं गरजेचं आहे, फॉर्म व्यवस्थित भरणं गरजेचं आहे. उद्या कोणावरती कुठल्या कार्यकर्ते पदाधिकारी आमच्या अधिकाऱ्यावरती प्रेम येणार कामा नये, चुकीचं होता कामा नये. आज 15,000 रुपयाचा सेट 15,000 सेफ्टी किट आणि भांड्याचे हे सगळे मिळून 15,000 तुम्हाला आले हे साहित्य भेटेल. कोण गेल्यावर 15,000 रुपये कमवायला. आज जे काही परिस्थितीनुसार आज तुम्ही विचार करा, एखाद्या गरीबाला जर लग्नासाठी 60,000 रुपये मिळत, तुम्ही श्रीमंत लोकांचं नाही होणार, पण आमच्या गरीबाला 60,000 रुपये काही कमी नाही झाले. शिक्षणासाठी पैसे देतो आम्ही, हे फक्त तुम्ही व्यवस्थित फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे. पण तुम्ही उद्या कोण टाकू नका, त्याच्या पोरीला पैसे मिळाले माझ्या नाही मिळाले, त्याच्या पोरग्याला मिळाले माझ्या नाही पोरग्याला मिळाले, तर ते तुम्ही पदाधिकाऱ्यांनी त्यांना व्यवस्थित समजावून सांगा, त्यांचे फॉर्म भरून घ्या, त्यांना ऑनलाईन करा, जे काय लागेल आमचे अधिकारी आहेत तुम्हाला सांगायला. पण तुम्ही सगळ्यात जवळ अधिकाऱ्यांवरती टाकणार ते पण जमणार नाही. कार्यकर्त्यांनी शायनिंग नुसती करायची नाही की आम्ही आलो का तिथे शायनिंग पुढे करायला, त्यांच्या घरापर्यंत पोहोचा, त्यांच्या दारापर्यंत जा.